हाय नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या लाईकसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. तर चला, सकाळचे 9 वाजलेले आहेत. अजून 5-10 मिनटं बाकी आहेत 9 वाजायला. आणि आज आहे श्रावण सोमवार, म्हणजे दुसरा श्रावण सोमवार. तर तुम्हाला श्रावण सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा. कामं वगैरे तर सगळी झालेली आहेत, देवपूजाही झालेली आहे आणि मंदिरात जायचं राहिलेलं आहे. आता मंदिरात जाते, पूजा वगैरे करून येते आणि तिकडनं फूल आणायचे आहे, बेल आणायचं आहे, तर ते घेऊन येते. तर चला, सोमवार होता म्हणून लवकर उठणं वगैरे आवरणं सगळं झालेलं आहे, सगळं काही आवरून. तर बाल्कनीत बघा किती मस्त छान असं मोठं फूल आलेलं आहे आज जास्वंदाचं. दाखवते तुम्हाला, बघा मस्त फूल आलेलं आहे मोठंच. अशा कुंड्या मला अजून आणायच्या आहेत गणपतीपर्यंत, तरी आणून अजून 2-3 झाडं लावणार आहे मी. पाणी सकाळीच घालून दिलेलं झाडांना. गुलाबालाही मस्त छान फूल आलेलं आहे, पण जरा छोटंसं आलेलं आहे. हे तर नुसतंच वाढत चाललेलं. याला ना कुंडीमध्ये जागा कमी पडत आहे, माती, कारण खूप वर्ष जुनं आहे ते. 7-8 वर्ष झाले असतील त्या झाडाला. त्याला मोकळी जागा पाहिजे. बाहेर झिमझिम पाऊस चालूच आहे. 3-4 दिवस झाले कोरडं होतं वातावरण, पण श्रावण महिना म्हटला म्हणजे पाऊस तर येणारच. तर आता स्वयंपाकाचं तर जास्त बघू. आता स्वयंपाकाचं आवरून घेते. कपडे मशीनला स्पिनसाठी लावलेली होती, ती आधी काढते आणि बघते काय बनवायचं. तर यांच्यासाठी, आता सगळ्यांसाठी, आमच्या दोघांचा तो उपवास आहे, या दोघीचा आहेत. तर बघते आता डाळ भात वगैरे काहीतरी लावून देते. चला, स्वयंपाकाचाही बेत ना कुठल्या कुठं जातो. आता आमचा दोघांचा उपवास होता आणि संध्याकाळी यांना जायचं होतं, त्यामुळे मग म्हटले की टिफिन घेऊनच जाईल मी जाताना. तर मग आता डाळ भातच नॉर्मलच घेऊन जाणार आहे म्हटले.
तर मग नुसता डाळ भात वगैरे देण्यापेक्षा म्हटलं चला दाल तडका बनवूयात आणि मस्त दाल तडका आणि राईस घेऊन जातील असं म्हणून मग मी पूर्ण ज्या मिक्स डाळी असतात ना आपल्या त्या घेतलेल्या आहेत. तूरची डाळ आणि मुगाची डाळ, थोडीशी चणा डाळ घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये कांदा, शिमला मिरची, एक जाडसर हिरवी मिरची होती ती आणि बटाटा, वांगं वगैरे हे सगळ्या ज्या काही भाज्या होत्या ना घरामध्ये मी त्या सगळ्या टाकून दिलेल्या होत्या. तर जेव्हा डाळ शिजवायला टाकते ना, दाल तडका करायची असेल त्यावेळेस मी असंच करत असते आणि सगळ्या डाळी स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने धुवून घेतल्या आणि नंतर मग त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे सगळ्या भाज्या टाकलेल्या आहेत. कांदासुद्धा मी याच्यातच टाकून देत असते आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि हळद आणि शिजवायला लावून दिलेलं होतं. आता मंदिरात जायला अजून थोडा वेळ होता, तोपर्यंत म्हटलं आणि माठ धुवायचा राहिलेला होता. ज्या दिवशी उपवास असला ना त्या दिवशी तरी माठातलं पूर्ण पाणी खाली करून घेते आणि स्वच्छ धुवून घेत असते. माठात जास्त पाणी नव्हतं आणि आता ह्या दिवसाचं तरी 2-3 दिवसाआड माठ स्वच्छ करून घ्यावाच लागतो, कारण पाणीसुद्धा खराब येतं आणि फिल्टरचं असेल तर मग असतं व्यवस्थित, पण फिल्टर जर नसेल ना तर गरम पाणीच या दिवसाचं करून पिलं पाहिजे, कारण लहान मुलं वगैरे असली ना घरामध्ये आजारी पडतात आणि बरेचसे मग परत आपल्याला डॉक्टरला खर्च जातोच. त्यामुळे आधीच थोडंसं पाणी गरम करून एक कळशी माठामध्ये टाकून दिली ना तर बरं पडतं थंड झाल्यानंतर. तर आणि फिल्टर असेल तर मग काही टेन्शन नाही, कारण पावसाळ्याचं कसं खराब पाणी येतं, सगळीकडेच खराब पाणी येतं ह्या दिवसाचं आणि त्यामुळे खूप मुलं आजारी पडतात किंवा मोठी माणसंसुद्धा. वातावरण पण खराबच असतं, कधी ऊन कधी पाऊस असं असल्यामुळे मग सतत आजारपण जे आहे ते होत असतं. त्यामुळेच थोडीशी काळजी जर आपण घेतली ना तर ह्या दिवसाची जरा बरी पडते. जसं की पाणी स्वच्छ वगैरे पिणं, चांगलं गाढून वगैरे जर फिल्टर नसेल तर असं ह्या ज्या गोष्टींची काळजी आहे ना ती घेतलेली असली तर जरा व्यवस्थित राहतं म्हणजे स्वतःच्यासाठी. तर चला किचनमधलं आवरलं, डाळ शिजवायला लावून दिलेली होती आणि गॅस बंद करून झाल्यानंतर मग मी मंदिरात आलेली होती. त्यानंतर मग इथं सांगून दिलेलं असतं मी 1 दिवस आधीच की मला 108 बेल घ्यायचं आहे असं. तर मग घेऊन येतात ते आपण निवडून मोजून वगैरे घेऊन यायचं. तर घेऊन आली. फुलांसाठी आणि बेलसाठीच मंदिरात थोडं उशिरा जाणं होतं, कारण कधी-कधी ना फुलवाला दादा जो आहे आमचा तो जरा उशिरा येतो. म्हणून मग थोडं परत चक्कर मारावी लागते. म्हणून थोडं उशिराच गेलेलं बरं असतं. तर जे काही साहित्य लागणार होतं पूजेसाठी ते सगळं घेऊन आली. मंदिरात दर्शन घेतलं आणि मंदिरात इतकी गर्दी असते ना, सोमवारी तर बापरे विचारूच नका. इतकी गर्दी आणि त्यातल्या त्यात काय होतं लेडीज लोकांना पूजेसाठी खूप जास्त वेळ लागतो. पण खरं सांगू का जास्त वेळ पण तिथे न घालवता आपण म्हणजे मागे जे आपल्या उभ्या आहेत त्यांना वेळ देणं हेही खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे पटापटा आवरून घेतलेलं बरं मंदिरातसुद्धा. कारण बाकीच्यांना पण काही जेंट्स लोकांना जायचं असतं ऑफिसला वगैरे कुठे. त्यामुळे इतकी गर्दी होऊन जाते ना मंदिरामध्ये. तर असं लांबूनच मग मी व्हिडिओ घेतलेला होता, कारण सोमवारचा व्हिडिओ आहे म्हटलं आणि मंदिरातला तर तुमच्यासोबत आलाच पाहिजे, म्हणून मग थोडंसं नॉर्मल शूट मी घेतलेलं होतं. आणि त्यानंतर मग मंदिरातून आल्यावर जी डाळ शिजवायला टाकलेली होती तीही मस्त छान शिजून झालेली होती आणि शेवगाच्या शेंगा मी बाहेर काढून घेतलेल्या होत्या त्याच्यातून आणि मग नंतर तडका दिलेला आहे. डाळला कधीही तडका दिला ना तर लगेच त्याच्यावरती झाकण जर ठेवून दिलं तर तो जो तडका आहे ना त्याचा जो सुगंध आहे ना तो मस्त डाळमध्ये उतरतो. त्यामुळे मी लगेच तडका दिला की लगेच वरून प्लेट ठेवून देत असते आणि पूर्ण स्वयंपाक वगैरे म्हणजे डाळ आणि भातच करायचं होतं मला, ते झालं. त्यानंतर जी काही जेवणाची भांडी वगैरे होती ना ती सगळी आवरून घेतली. किचन ओटा वगैरे स्वच्छ केला आणि जी फुलं आणलेली होती, बेल आणलेलं होतं, बेल स्वच्छ धुवून घ्यायचं होतं. कारण कसं माती वगैरे लागलेली असतात, हात वगैरे लागलेले असतात बऱ्याच जणांचे किंवा त्यामुळे मग स्वच्छ धुवून घेतलेलं बरं. आज ना धतुऱ्याचं फूल पण मला मिळालेलं होतं.
तर आज पूर्ण पूजा व्यवस्थित म्हणजे असं सगळी सामग्री मला पूर्णपणे व्यवस्थित अशी भेटलेली होती. असं काहीच सुटलं नव्हतं की अपूर्ण राहिलेलं आहे पूजेमध्ये असं. बेल आणल्याच मी स्वच्छ धुवून घेत असते. त्यानंतर जेव्हा देवांची जी काही भांडी होती ना, ती स्वच्छ करून घेतलेली होती पूजेसाठी लागणारी. आणि पूर्ण अशा पद्धतीने अभिषेक वगैरेसाठी लागणारं साहित्य मी आधी काढून ठेवलेलं होतं. कारण ऐन वेळेला काय होतं, आपण पूजेला बसतो आणि मग तेव्हा आपल्याला एक गोष्ट आठवते आणि मग परत सारखं उठायला लागू नये म्हणून आधीच जर व्यवस्थित असं पूर्ण आपलं तयारी वगैरे करून झालेली असली ना, एकदाच आपण पूजेला बसलो की मध्ये मग उठायची गरज पडत नाही. किंवा आता घरात कोणी असेल तर मग आणून देतं आपल्याला, पण नसेल तर मग शेवटी आपल्याला पर्याय नसतो, उठावं लागतं. त्यासाठी चमच्यांपासून म्हणा किंवा प्लेटपासून म्हणा, सगळ्याच गोष्टींची तयारी करावी लागते पूजेला बसायच्या आधी. तर मग मस्त पूजा वगैरेचं सगळं साहित्य एका ठिकाणी आणून ठेवलेलं होतं. आधी मग गणपती बाप्पांचा अभिषेक वगैरे केला आणि मला पूजा जी मांडणी आहे ना, म्हणजे पाट मांडून दिला, रांगोळी काढून दिली, मला वेदूने काढून दिलेली होती. जोपर्यंत मी चुरमा वगैरे बनवला ना, तोपर्यंत तिने पाट ठेवला. मस्त शुभ्र कापड ठेवून दिलं तिथे. परत रांगोळी काढून दिली, कळसही तिने मांडून दिला. असं बरंचसे जी काही अशी पूजा मी जेव्हा मांडते ना, तेव्हा ह्या दोघींनाही हौस वाटते जरा, की असल्या ना सिद्धी असू द्या किंवा वेदू, तर त्यांना आवडतं की करू का मी तुला थोडीफार हेल्प असं म्हणून. तर मग तिने रांगोळी, खास करून मी रांगोळीचंच सांगत असते त्यांना. मग पूजेला सुरुवात केलेली होती. मस्त गणपती बाप्पांची आधी पूजा झाल्यानंतर मग इथं अभिषेक करून घेतलेला होता भोलेबाबांचा. मस्त छान दूध, दही, तूप, मध, साखर याच्याने अभिषेक झालेला होता. बऱ्याच जणी ना रुद्राभिषेक पण करतात. आपल्या नित्यसेवेच्या याच्यामध्ये आहे की किंवा मग ज्यांच्याकडे ती जलाधारी असते ना आपली याची अभिषेकाची, तर आपण जरी टी व्हीला पण लावून दिलं ना आणि गळती चालू असली महादेवांवरती, तरी पण पूर्ण रुद्राभिषेक जो आहे ना तो होऊन जातो मस्त. आणि नसेल तर मग आपण आपले साधं जे काही मंत्रस्तोत्र आहेत त्यांचं पठण करून पण आपण पूर्ण पूजा करून घेऊ शकतो. आणि जर ती असेल जलाधारी आपल्याकडे, तर मग अभिषेक पण होऊन जातो, रुद्राभिषेक. तर तेही चांगलं असतं. म्हणजे जरी आपल्याला वाचन आपल्याकडून नाहीच झालं, तर टी व्हीवरती मंत्र लावून दिले ना रुद्राभिषेकाचे आणि रुद्राभिषेक करून घेतलेला असला तरी पण चालतो. नाही तर मग आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तर आहेच सगळं दिलेलं, तर मग आपण तसंही वाचून करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने मग पूजा जी आहे ना ती पूर्ण करून घेतलेली होती मी. आणि नंतर मग आपलं बेलपत्र वाहिलेलं होतं पूर्ण अभिषेक वगैरे झाल्यानंतर. आपलं जे शिव अष्टोत्तर शतनामावली असते ना नित्यसेवेच्या याच्यामध्ये, जे कालभैरवाष्टकम स्तोत्र आहे ना त्याच्याच आधी असते. तर एक बेलचं पान ओम वाहून ते बोलून शिवाय घ्यायचं. नमः. असं पूर्ण 108 बेलपत्र मग ओम आपले वाहिले शंभवे जातात. नमः. तर अशा पद्धतीने मग ओम एक बेलपान महेश्वराय बोलून नमः. 108 मंत्र जे आहेत ना त्याच्यामध्ये असलेले ते पूर्ण ओम बोलून घेतलेले शशिशेखराय होते. नमः. ओम पिनाकिने नमः. ओम वामनाय नमः. ओम हराय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आणि बेलपत्र वाहून झाल्यानंतर मग आपलं शिवमूठ जी होती ना दुसऱ्या सोमवाराची, ती तीळ होती. तर शिवमूठ तीळ वाहिलेली आहे. तर अशी मस्त छान अशी पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मग आपली 16 सोमवाराची जी पोथी होती ना ती वाचून घेतलेली होती. पोथी वाचायला जास्त वेळ लागत नाही. अगदी मी सांगते ना 10 मिनटात पोथी वाचून 5 ते 10 मिनटात पोथी वाचून होते. 2च पानांची आहे, जास्त नाही. पण पोथी वगैरे वाचून झाल्यानंतर आरती झाली की मग शिवस्तुती म्हणून घ्यायची आणि मंत्रस्तोत्र वगैरे आपल्याला बोलायचे असतील तर मग ती आपली इच्छा. त्यानंतर मग आपलं श्री शिवलीला अमृतामधील 11वा अध्याय मी सोमवारच्या दिवशी वाचत असते.
आणि असं रोजचं 1-2 अध्याय जसं जमेल तसं शिवलीलामृत वाचायचा प्रयत्न जो आहे तो चालू असतो. श्रावण महिन्यामध्ये पूर्ण 1दा-2दा बरेच जण बरीचशी पारायणं जी आहे ती शिवलीलामृतची करत असतात, पण माझ्याकडून 1 झालं शक्य, 2 झालं, तेव्हा पद्धतीने मी करत असते. तर चला ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.